मी डॉक्टर संगीता हिलिंग टच या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण होमिओपॅथिक रेमेडी लेडमपाल याविषयी बोलूया. लेडमपाल 30 पोटॅन्सी टू 100 पोटॅन्सीमध्ये उपयोगात आणली जाते. ही रेमेडी होम रेमेडी सुद्धा आहे. आपल्याला घरामध्ये कट लागतं किंवा इंजुरी होते, एखाद्या सुईने टोचल्यासारखं होतं किंवा चाकूनी टोचतं, ब्लड इंजुरीज होतात किंवा कट होतं आपल्याला. त्याचबरोबर घरामध्ये पाळीव प्राणी असतात, त्यांच्या दातामुळे सुद्धा इंजुरी होतात किंवा इन्सेक्ट बाईट होतो. ह्या सगळ्या अशा प्रकारच्या इंजुरीजमध्ये पेन किलर आणि अँटी म्हणून लेडमपाल खूप चांगल्या पद्धतीने उपयोगाला येतात. त्याचबरोबर बोनचे जे पेन्स असतात, जे खालून वरती येतात, म्हणजे पायापासून कमरेपर्यंत, याच्यामध्ये सुद्धा सूज कमी करण्यासाठी, पेन कमी करण्यासाठी लेडमपाल अतिशय उपयोगाचा आहे. त्याचबरोबर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये पण याचा खूप छान उपयोग होतो. गाऊट किंवा गाऊट डायथिसिस आपण म्हणतो, याच्यामध्ये ज्यांचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी सुद्धा लेडमपालचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. अशा प्रकारे लेडमपाल ही अतिशय छान रेमेडी आहे. याच्यामध्ये थोडासा फिजिकल विकनेस, मेंटल विकनेस ज्या पेशंटला येतो किंवा व्हायटल फोर्स कमी झालेला असतो, ऊर्जा कमी झालेली असते, अशा पेशंट्समध्ये आपण लेडमपाल दिला तर नक्की त्याचा छान पद्धतीने उपयोग होतो. त्याचबरोबर काही माणसांना आजाराचीच भीती असते, म्हणजे ट्रीटमेंट घेण्याच्या आधी आपल्याला कोणता आजार झाला असेल का ह्याची एक फिअर ऑफ इलनेस म्हणतो, त्यावर सुद्धा लेडमपाल छान ही भीती कमी करण्यासाठी उपयोग होतो. अशा प्रकारे ही होम रेमेडी जर आपण घरात ठेवली आणि 30चा डोस असेल, इन्सेक्ट बाईट झाल्यानंतर जो तो आपण घेतला तर तत्काळ आपल्या पेन्स थांबतात तिथे आणि आपल्याला अँटी म्हणून पण याचा उपयोग होतो. त्यामुळे आपल्या घरात असावी अशी एक सुंदर ही लेडमपाल ही रेमेडी आहे. अगदी विंचू चावल्यावर सुद्धा याचा आपल्याला खूप छान उपयोग होतो. अशा प्रकारे लेडमपाल 30 किंवा 200 पोटॅन्सी आपण घरात ठेवावी. त्याचबरोबर काही मेजर आजार असेल तर होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने या औषधाचा नक्की वापर करावा. धन्यवाद.